सायली महादेव सरगर हिचा मृत्यू होऊन गेले 15 ते 20 दिवस झाले, पण चांगला प्रतिसाद मिळावा आणि पोलिसांकडून चांगली चौकशी व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, रास्ता रोको केला, करगणी गाव कडकडीत बंद ठेवलं, पण आता अजून चांगला प्रतिसाद मिळावा आणि गुन्हेगारांना चांगली शिक्षा कठोरात कठोर व्हावी यासाठी आटपाडी कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व भाजपवाल्यांनी घेतलेला आहे आणि 100% आटपाडी कडकडीत बंद राहणार आहे। 25/7/2025 म्हणजे शुक्रवारी, म्हणजे पुढं घटना अशी घडू नये यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। प्रत्येकाच्या घरामध्ये मुली आहेत आणि त्या मुलींना न्याय मिळण्यासाठी, मुलींच्या संरक्षणासाठी, मुलींवर अत्याचार अन्याय झाला नाही पाहिजे यासाठी या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। त्यामुळे सर्वच नागरिकांनी मनात सगळ्यांचा संताप आहे, महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात संताप आहे, प्रत्येकाच्या घरात मुली आहेत। ही घटना इथून पुढे घडता कामा नये यासाठी या आरोपींना कठोरात कठोर सरकारने शिक्षा करावी म्हणून आटपाडी तालुक्यातील सर्वच लोकांनी मनावर घेऊन आटपाडी बंद ठेवण्याचा निर्णय आणि कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय 25 तारखेला शुक्रवारी घेतलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।